आणि त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद करा। ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे 5 वर्ष सातत्याने येणार आहेत। आज आमच्या एवढ्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत। आपल्या सरकारने लाडकी बहीणचा कार्यक्रम सुरू केला। आमच्या बहिणींना पैसे मिळाले की नाही? ज्यांना मिळाले हात वर करा, ज्यांच्या खात्यात पैसे आले हात वर करा। बघा, सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत। बहिणींनो, काळजी करू नका, ज्यांच्या आले नाहीत त्यांच्याही खात्यात आता पैसे येणार आहेत आणि पुढचे 5 वर्ष सातत्याने येणार आहेत। कारण आम्हाला माहिती आहे तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आपलं सरकार येणार आहे। 5 वर्षांनी पुन्हा तुम्ही आशीर्वाद दिला की पुन्हा 5 वर्ष हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहे। आणि मुख्यमंत्र्यांनी घोषणा पण केली आहे, भविष्यामध्ये आमची जशी स्थिती चांगली होईल आम्ही ते वाढवणार आहोत। आणि एवढंच नाही, आज आपल्याला माहिती आहे आपण आपल्या मुलींकरता उच्च शिक्षण मोफत केलेलं आहे। आता उच्च शिक्षणाकरता, इंजिनियर डॉक्टर बनण्याकरता मुलींना 1 पैशाची देखील फी खासगी कॉलेजमध्ये देखील भरावी लागणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे। मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासून तर लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला। परवा जळगावमध्ये गिरीश भाऊंनी कार्यक्रम घेतला होता। 11 लाख महाराष्ट्रातल्या भगिनी होत्या ज्या तुमच्या आमच्या सारख्या 2 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 1500 रुपये देखील कमवत नव्हत्या। आज त्या भगिनी लखपती दीदी झाल्या आहे। कोणी वर्षाला 4 लाख कमवत आहे, कोणी 2 लाख कमवत आहे, कोणी 8 लाख कमवत आहे। मोदीजींनी सांगितलं देशामध्ये 3 कोटी लखपती दीदी बनवायच्या आहेत। आम्ही ठरवलाय पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 25 लाख आणि मग 1 कोटी आमच्या भगिनींना लखपती दीदी बनवायचं आहे। म्हणजे वर्षाला त्यांचं स्वतःचं इन्कम प्रत्येक वर्षी 1 लाखापेक्षा कमी असणार नाही, अशा लखपती दीदी आपण त्या ठिकाणी तयार करतो। माझ्या भगिनींनो, आज राज्य सरकारने घेतलेला एक निर्णय हा बहिणींना पुढे नेणारा निर्णय आहे।